दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच महालक्ष्मी पूजन. आपण दरवर्षी देवी लक्ष्मीचं पूजन करतो, पण या मागचं सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला माहिती आहे का हो? आधी पाहूया आपण लक्ष्मी पूजनाचा अर्थ. लक्ष्मी म्हणजे फक्त धन नव्हे, तर समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक आहे. महालक्ष्मी पूजन हा दिवस जेव्हा आपण आपल्या घरात आणि मनात सुख, समृद्धी आणि आनंदाचं स्वागत करतो. पूजेची परंपरा काय असते? या दिवशी घर स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण असं म्हणतात की लक्ष्मी स्वच्छ, शांत आणि सुवासिक जागेत वास करते. म्हणून दिवाळीच्या आधी घराची साफसफाई, रंगकाम आणि सजावट केली जाते. आता पाहूया पूजेचं वैज्ञानिक कारण काय आहे. आपण दिवे लावतो, अगरबत्त्या आणि फुलांचा वापर करतो. यामागे विज्ञानही दडलं आहे. दिव्यांचा प्रकाश घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतो आणि सुगंधी अगरबत्तीतील धूर हवेतले सूक्ष्म जंतू नष्ट करतो. फुलाच्या सुगंधामुळे मन शांत होतं आणि सकारात्मक स्पंदन वाढतं. आता पाहूया धन आणि ऊर्जा यांचं नातं. लक्ष्मी पूजनात आपण पैशांची पूजा करतो, पण हा फक्त धनाचा सन्मान नाही, तर आपल्या श्रम, मेहनत आणि नैतिकतेचा आधार आहे. शास्त्र म्हणतं, धन केवळ साधन आहे, पण योग्य उपयोग हेच खरे पूजन आहे. पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश. देवी लक्ष्मी म्हणजे निसर्गाची शक्ती, म्हणून या दिवशी आपण पर्यावरणपूरक पद्धतीने पूजा करावी. मातीचे दिवे, नैसर्गिक फुलं आणि कमी फटाके वापरून निसर्गाचं पूजन करावं. शेवटी एवढंच सांगू इच्छितो, महालक्ष्मी पूजन म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, तर आपल्या मनातील सकारात्मकता, स्वच्छता आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. या दिवाळीत आपणही आपल्या घरात फक्त प्रकाश नव्हे, तर ज्ञान, शांती आणि आनंदाचं पूजन करूया. सर्वांना शुभ दीपावली आणि महालक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.